नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। गणपती बाप्पा उद्यावर आले आणि त्यामुळेच महाराष्ट्रात घरोघरी करण्यात येणारी आणि एकदम सोपी असणारी पंचखाद्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे किसलेले सुके खोबरे, खारीक पावडर, खसखस, खडी साखर, पिठी साखर, काजू आणि बदाम, किसमिस म्हणजेच मनुके आणि बेदाणे आणि वेलची पावडर। सर्वप्रथम एका पॅन किंवा कढईमध्ये 1 चमचा तूप घालून यामध्ये काजू बदामचे तुकडे छान बदामीसर रंगावर परतून घ्यायचे आहे। नंतर त्याच पॅनमध्ये खोबरे भाजून घ्यायचे आहे। साधारण गुलाबीसर रंग येईपर्यंत खोबरे छान खमंग भाजून घ्यायचे आहे। खोबरे भाजून झाले की त्याच कढईमध्ये खसखस भाजून घ्यायची आहे। खसखस भाजली गेली की ती चटचटचट उडायला लागते। यावेळी गॅस बंद करायचा आणि खसखस भाजली गेली असे समजायचे। तर गॅस बंद करायचा व गरम असलेल्या कढईमध्ये खारीक पावडर घालून ती थोडी कोमट करून घ्यायची। खाद्य करण्यासाठी एका बाउलमध्ये भाजलेले खोबरे, खारीक पावडर, खसखस, खडी साखर, काजू बदाम, वेलची पावडर आणि पिठी साखर हे सर्व घालून छान मिक्स करून घ्यायचे। पंचखाद्यामध्ये ख वरून सुरुवात होणारे 5 पदार्थ वापरले जातात आणि त्यामुळेच याला पंचखाद्य असे म्हणतात। यामध्ये खारीक, खोबरे, खडी साखर, किसमिस आणि खसखस याचा वापर केला जातो। काही ठिकाणी यामध्ये खजूर किंवा खवा देखील वापरला जातो। तुमच्या आवडीनुसार पिठी साखरेचे प्रमाण ठरवा आणि काजू बदामच्या तुकड्यांऐवजी काजू बदामची पावडर घातली तरी चालेल, पण काजू बदामचे तुकडे वापरल्यामुळे पंचखाद्याला एक छान क्रंच येतो। हे सर्व छान मिक्स करून घ्या की आपले पंचखाद्य तयार झाले। पौष्टिक असलेले हे पंचखाद्य गणपती बाप्पासाठी नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।